बातमी, अभिजित दिपकेनं आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सीजीपीचा संस्थापक अभिजित दिपकेला ताब्यात घेतलंय। सीजीपीचे प्रवक्ते सौरव यांनी ही माहिती दिली आहे। अभिजित दिपके हे यानंतर आमरण उपोषण करत होते। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आणि आता अभिजित दिपके यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अशी माहिती समोर आलेली आहे। अभिजित दिपके यांना ताब्यात घेतलेला आहे, ज्यांनी या ठिकाणी हा मार्च यशस्वी होईल, हा मार्च संसदेपर्यंत जाईल अशी घोषणा केली होती, त्या अभिजित दिपकेंना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सीजीपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। अभिजित दिपके आता पोलिसांच्या ताब्यात, दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे। अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर वातावरण अत्यंत चिघळलेलं आहे गिरीश, खरं तर वातावरण चिघळलं असं म्हणता येणार नाही। अभिजित दिपके यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। अभिजित दिपके यांच्याशी गेल्या 3 दिवसांपासून चर्चा करता आली असती, परंतु आता आपण बघतोय की त्यांना ताब्यात घेऊन आता नेमकं काय साध्य होणार आहे। इतकी परिस्थिती चिघळल्यानंतर, इतका फोर्स तिथं आणल्यानंतर, इतकं वातावरण बिघडवल्यानंतर मात्र त्यांना ताब्यात घेऊन काय साध्य होणार आहे हा प्रश्न आहे। अगदी बरोबर। आता सीजीपीचं शिष्टमंडळ आणि केंद्र सरकार याच्यामध्ये काय चर्चा होते, काय तोडगा निघतोय, काय काय मध्यम मार्ग निघतोय का, ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। दिल्लीतलं वातावरण एकीकडे आपण बघतोय पूर्णपणे चिघळवलं गेलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण 20 दिवस सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण, त्यानंतर सोनम वांगचुक यांना ज्या जबरदस्तीनं ताब्यात घेतलं गेलं, त्यानंतर अभिजित दिपकेंनी केलेलं उपोषण, आणि तरी 3 दिवसांचा हा जो वेळ होता, या 3 दिवसांच्या वेळामध्ये देखील सरकारला मात्र चर्चा का करता आली नाही। या ठिकाणी इतकं मोठं फोर्स आणण्यात आलं, अश्रुधुराच्या नळकांड्या वापरल्या गेल्या, पोलिसांच्या बदल्या झाल्या, नवीन पोलीस आणले गेले आणि पोलिसांची फोर्स वाढवली गेली। इथं आपण बघतोय 20-25 फुटांचे बॅरिकेटिंग्स करण्यात आले, वेल्डिंग करण्यात आलं त्या बॅरिकेटिंग्सला। इथं सशस्त्र पोलीस दल आलं, लाठ्या काठ्या अखेर उभारण्यात आल्या। इतकं सगळं करून देखील या सगळ्याच्या ऐवजी चर्चेची दारं तर उघडी होती, ही चर्चा का करता आली नाही। नेटवर्क जाम करण्यात आलंय, त्यामुळे सर्वसामान्य दिल्लीतल्या रहिवाशांना देखील या जॅमरमुळे त्रास होऊ लागला आहे। केंद्र सरकारला या प्रश्नातून मार्ग काढण्याची, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची इच्छाशक्तीच नव्हती असं आपण म्हणू शकतो। आता हे आंदोलन शिगेला गेलेलं आहे, पूर्ण देशभरात त्याची धग जाणवते। मुंबईसह अनेक राज्यांमध्ये तरुणाई संतप्त झालेली आहे। मात्र एवढ्या मोठ्या ज्वलंत शिक्षण व्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारने मात्र हा कुठलंच प्रकरण गेल्या काही दिवसापासून गांभीर्यानं घेतलं नाही असं म्हणावं लागतंय। अगदी, आणि खरं तर एक महत्त्वाचं प्रेक्षकांना सांगावं लागेल, ही दृश्य आपण बघताय आणि यामध्ये आपल्याला दिसतंय स्पष्टपणे की काही विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करतायत। नागपूरमधली ही दृश्य आपण बघतोय, दिल्लीमध्ये जामर लागल्यामुळे सगळी विज्युअल्स जी आहेत, सगळी दृश्य जी आहेत ती इथं पाठवायला अडथळे प्रचंड येत आहेत। नागपूरमध्ये आपण बघतोय काही विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतात। अगदी बरं, कालपासूनच खरं तर ही धग आपल्या राज्यात देखील जाणवायला लागली। काल दादरमध्ये आंदोलन झालं, ठाकरे सेनेनं आंदोलन केलं। आज आपण उपराजधानी नागपूरमधील चित्र बघतोय, तरुणाई आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि सगळेजण सोनम वांगचुक आणि सीजेपीला पाठिंबा देत आहेत, आपापल्या शहरात उतरून या प्रश्नावर आवाज उठवत आहेत।